नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील. टेक तडका 24x7 वर तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे जी तुमची उत्सुकता नक्कीच वाढवेल. एक नंबर म्हणजे कलशी. हे ऐकले का? कलशी म्हणजे एक अशी वेबसाईट जिथे तुम्ही भविष्यात काय होईल यावर बेट लावू शकता. म्हणजे एकदम प्रेडिक्शन मार्केट. तर मित्रांनो, कलशीने तब्बल $300 मिलियन पेक्षा जास्त फंडरेजिंग केलंय आणि त्यांची व्हॅल्युएशन आता $5 बिलियन झाली आहे. खरं तर हे खूपच मोठं आहे, कारण फक्त 3 महिन्यांपूर्वी त्यांची व्हॅल्युएशन फक्त $2 बिलियन होती. म्हणजे 2.5 पट वाढ. मस्त आहे ना? या फंडरेजिंगमध्ये सेकोया कॅपिटल, जे त्यांचे जुने इन्व्हेस्टर आहेत, आणि अँड्रीसन हॉरोविट्ज, जे नवीन को-लीडर आहेत, त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. सोबतच पॅराडाईम व्हेंचर्स, कॅपिटल जी आणि कॉइनबेस व्हेंचर्स पण आहेत. म्हणजे बिगीज ऑन बोर्ड. आणि सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? आता कलशीचे प्लॅटफॉर्म 140 देशांमध्ये वापरता येणार आहे. म्हणजे पूर्ण जगात. आणि ट्रेडिंग व्हॉल्यूम बघा. लास्ट इयर 300 मिलियन होतं, पण आता हा आकडा $50 बिलियन पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मित्रांनो, म्हणजे किती क्रेझी ग्रोथ आहे ही. शाईक ना? पण थांबा, अजून एक बातमी आहे. कलशीचा रायव्हल पॉलीमार्केट यांनी पण काही दिवसांपूर्वी $2 बिलियन इन्व्हेस्टमेंट सिक्युअर केलंय आणि त्यांची व्हॅल्युएशन $8 बिलियन झाली आहे. म्हणजे हे दोघं पण प्रेडिक्शन मार्केटमध्ये एकदम धूम करतायत. तुम्हाला आठवत असेल, मागच्या वर्षी प्रेसिडेंट इलेक्शनवर बेटिंगमुळे हे दोघे खूप चर्चेत होते. पॉलीमार्केटला अमेरिकेत एंट्रीसाठी थोडा प्रॉब्लेम झाला होता, पण आता CFTC कडून त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला आहे आणि ते US मध्ये परत येत आहेत. कलशीने पण अमेरिकन लोकांसाठीचा मार्ग मोकळा केला आहे. एकंदरीत हे प्रेडिक्शन मार्केट्स खूपच इंटरेस्टिंग होत चालले आहेत. तुम्हाला काय वाटतं? हे फ्युचर ऑफ बेटिंग आहे की काय? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्रियंका पाटील, टेक तडका 24x7 वर अशीच भन्नाट अपडेट्स घेऊन येत राहीन. तोपर्यंत बघत रहा टेक तडका 24x7. धन्यवाद.